आज शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समिती सांगोला यांनी ही शक्तीपीठ महामार्गास विरोध म्हणून ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। सर्वप्रथम या सर्व शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं, त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो। माझ्याबरोबर दादासाहेब वाघमोडे उपाध्यक्ष, सोळसे सर उपाध्यक्ष आणि शरदराव यादव हे सचिव म्हणून नेमलेले आहेत। आम्ही सगळेजणच त्यांचे ऋणी आहोत। खरं तर ही मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे, कारण एका बलाढ्य शक्तीविरुद्ध आम्हाला लढण्यासाठी यांनी आम्हाला पुढारी म्हणून नेमलेलं आहे। यामध्ये आम्ही स्वतः बाधित शेतकरी आहोत। आमच्या जमिनी स्वतःच्या जात आहेत। आमची भूमिका ही आहे की नागपूर रत्नागिरी हायवे असताना नागपूर गोवा नवीन शक्तीपीठ करण्याची गरज नाही। नागपूर गोवा हायवे हा आता सध्या त्याचा टोल 40 लाख रुपये प्रतिदिन वसूल व्हावा अशी अपेक्षा असताना फक्त 11 लाख होतोय। तरीसुद्धा तिथं ते तोट्यात असताना सुद्धा त्यामध्ये तेवढी वाहनाची संख्या नसताना तो रोड मोकळा असताना सुद्धा परत नव्यानं हा शक्तीपीठ करण्याची गरज नाही। हा शक्तीपीठ रस्त्यापासून जमिनीपासून 15 ते 22 फूट उंचीवरून जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही गावाला त्याचा फायदा होणार नाही। या शक्तीपीठामध्ये शेतकऱ्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत। यापूर्वी 1.5 वर्षापूर्वी शक्तीपीठाच्या पेपरला नोटिसा आल्या होत्या, परंतु त्या सगळ्या शेतकऱ्यांना माहीत नाहीत। बरेच शेतकरी अडाणी निरक्षर आहेत, त्यांनी वाचलेल्या नव्हत्या। त्यानंतर शक्तीपीठ रद्द झालं म्हणून 1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं मुख्यमंत्री असताना, आणि त्यानंतर आता परत नव्याने शक्तीपीठसाठी भूमी संपादन करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। वास्तविक शेतकऱ्यांना कंपल्सरी नोटीस देणं बंधनकारक आहे, ती नोटीस दिलेली नाही। आमच्या जमिनी बेकायदेशीररित्या लाटता येणार नाहीत। आमच्यात दराबाबत एकमत नसताना त्यांच्यामध्ये एकमत नाही, अधिकारी कोणती गोष्ट सांगत नाहीत। उडवाउडवीची उत्तरं देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यासाठी काही एजंट जे शक्तीपीठ महामार्गासाठी ठेकेदार नेमलेले आहेत, त्यांनी काही एजंट गावोगाव नेमलेले आहेत, ते आमच्यामध्ये दुफळी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि अशा वेळेस आम्ही लढाईचा निर्णय घेतलेला आहे। या राज्यातले जे शेतकरी नेते आहेत, जे भूमिहीन होण्यापासून वाचवणारे आहेत, ज्या जमिनी जाण्यापासून वाचवणारे नेते आहेत, त्यांनी दिनांक 1 जुलैला कृषी दिनी शेतकरी दिनीच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यानुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे 1 तारखेला अनगडाळ टोल नाक्यावर आम्ही टोल नाका जी चक्काजाम रस्ता रोको करणार आहे, त्याचं निवेदन देणार आहे। आणि दुसरी माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे, या तालुक्यातल्या 2100 एकर जमीन 750 हेक्टर 2100 एकर जमीन संपादित केली जाणार आहे, तेही जबरदस्तीनं। तर यामध्ये 3,500 कुटुंबांचं नुकसान होणार आहे। 2100 एकर ही 3,500 कुटुंबामध्ये ही जमीन विभागलेली आहे, आणि 3,500 बाधित कुटुंब जर त्यांचं नुकसान झालं तर या तालुक्यातलं फार मोठं नुकसान होणार आहे। यासाठी मी या तालुक्यातले आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार माननीय ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील, विधान परिषदेचे आमदार माननीय दीपकआबा साळुंके पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय चेतनसिंह केदार यांना विनंती करणार आहे की हे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही। या आंदोलनाला मध्ये जे कृती समितीमध्ये जे हजर आहेत ते सगळे शेतकरी आहेत। आम्हाला पक्ष नाही, पार्टी नाही, जात नाही, धर्म नाही, आम्ही शेतकरी म्हणून लढणार आहे। आमचा धर्म एकच आहे, शेतकरी, आणि आमच्या जमिनी वाचवणे। यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी, आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा। आमच्यावर पोलीस बळाचा वापर केला जाणार आहे, आमच्यावर केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी शेतकरी म्हणून राहावा, कारण तुम्हाला याच तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मदत आजपर्यंत पिढ्यानपिढ्या मदत केलेली आहे, तुमच्या सगळ्या कुटुंबाला मदत केलेली आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, त्यामध्ये मी एका कुटुंबाचा भाग आहे, माझी विनंती आहे की या अशा कठीण प्रसंगी, शेतकऱ्याच्या कठीण प्रसंगी आपण ताकदीने उभा राहिलं पाहिजे। आणि माझी शासनाला एकच विनंती आहे की आमचं कोणत्याही पक्षाविरुद्ध आंदोलन नाही, सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन आहे। तुम्ही जोपर्यंत स्पष्टपणे आमच्या समोर येत नाही,
जमिनीचे दर स्पष्टपणे जाहीर करत नाही. जमिनीचे दर स्पष्टपणे जाहीर करा, प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनल नोटीस द्या आणि त्यानंतर आम्ही शेतकरी एकत्रात येऊन मिटिंग घेऊ आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूरचा तुम्ही शेतकरी शक्तीपीठ किंवा नॅशनल हायवे रद्द करता. का रद्द करता? तर तेथील शेतकऱ्यांनी दट्ट्या लावला म्हणून. म्हणजे ते लय भारीतले शेतकऱ्यांनी, आम्ही हलके शेतकरी असं आहे का? कोल्हापूरचे शेतकरी बंद पाडू शकतात एकजुटीनं, तर मग सांगोला तालुक्यातला शेतकरी का कमी पडेल? तुम्ही त्यात भेदभाव का करताय? कोल्हापूरच्यांनी विरोध केला म्हणून तिथून घेऊन जाणार नाही आणि सांगोल्यांच्यावर अतिक्रमण करणार आहे का? आम्ही ताकदीने विरोध करू. आम्हालाही हे शक्तीपीठ नको आहे, ते रद्द करतील. हे वयस्कर माणसं माऊलीसारखी आहेत, आपण बघताय. ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्या 2 ठिकाणी, चटपळ्याला जाणार आणि मेथोड्यालाही जमीन जाणार आहे, अशी बरीच माणसं आहेत. तर मी विनंती करणार आहे की सरकारला याद्वारे विनंती करतोय की कोणत्याही परिस्थितीत आमचं तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही सगळं तुम्हाला, तुमच्या काही गोष्टी आम्हाला मान्य आहेत, फक्त आमच्यावर अन्याय करून शक्तीपीठ लादू नका, शक्तीपीठ रद्द करा, हीच आमची भूमिका आहे. आमची दुसरी काही विनंती नाही सरकारला. आम्हाला अनुदान द्या म्हणत नाही, काय म्हणत नाही, फक्त आमच्या जमिनी वाचवा, आमच्या लेकराबाळाचं भविष्य आहे ते वाचवा. आमची पोरबाळं, आमची तरुण पिढी ज्या नोकऱ्या नाहीत म्हणून हजारो जण इथं येऊन तालुक्यात राहिलेले आहेत. आत्ता कुठे शेती बागायत झाल्या, आमच्या तोंडचा घास पळवून नेऊ नका, ही सरकारला विनंती आहे. मी माजी सैनिक वसंतराव दादा मोकाशी, राहणार संगेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या रस्त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. का? त्या रस्त्याचा मला काही उपयोगच नाही. आणि माझी जवळजवळ 95 गुंठी जमीन कागदोपत्री गेली. हां, आणि ॲक्च्युली जे ओढ्याचं हे पाण्याचं ठिकाण तेच मत जाते रस्त्यात. त्यामुळे राहिलेली शेती माझी पुन्हा फुफडीत पडणार. त्यासाठी आम्हाला या रस्त्याचा उपयोग नाही. ऑलरेडी 2 रस्ते आहेत. रस्ताही मान्य नाही. मान्य आहे, रस्ता नाही, ठीक आहे, मंजूरच नाही. शासनाकडे काय मागणं आहे? ज्यावेळी ते मोबदला जाहीर करतील, आम्हाला वाटलं योग्य तर ते विचार केला जाईल. आज या ठिकाणी शेतकरी कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ विरोधी भूमिका जाहीर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले, आत्ताच निवड झालेले सहकारी मित्र ॲडव्होकेट सचिन देशमुख, रविराज शेटे पत्रकार, उपाध्यक्ष प्रकाश सोळशे, त्याचबरोबर ॲडव्होकेट शरद यादव सचिव, तुम्ही सर्व पत्रकार बांधव, त्याचबरोबर सांगोल तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी वर्ग. खरं तर हा जो नागपूर आणि गोवा हा शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे, ही खरं तर ह्याची काही गरज नाही. कारण नागपूर आणि रत्नागिरी या ठिकाणी हायवे सुरू आहे. त्याला आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं की त्याला त्या ठिकाणी अजून दोन्ही बाजूला त्या ठिकाणी जागा शिल्लक आहे. त्या रस्त्याचं कामही त्या ठिकाणी सुरू आहे. तरी आता ही त्या ठिकाणी हा जो नागपूर आणि गोवा हा जो त्या ठिकाणी शक्तीपीठाचा घाट घातला आहे, हा जो घाट घातला आहे तो मुख्यमंत्र्याच्या 88 पोटी त्या ठिकाणी हा घाट आहे. कारण जो त्यांचा ठेकेदार आहे त्या ठेकेदाराकडून त्याने अगोदरच त्या ठिकाणी निवडणुकीसाठी त्या ठिकाणी पैसे उचललेले असावेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा महामार्ग त्या ठिकाणी रद्द केलेला होता आणि आता फडणवीस साहेब म्हणते की कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ त्या ठिकाणी झाला पाहिजे. मराठवाड्याचं आणि विदर्भाचं त्या ठिकाणी चित्र बदलायचं, म्हणजे तुम्हाला मराठवाड्याचं आणि विदर्भाचं चित्र बदलायचं आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं तुम्हाला चित्र बिघडवायचं आहे का, असा त्याचा अर्थ आहे. TVN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.